अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, आपल्या घरात साधा दिसणारा एक मातीचा माठ तोच तुमच्या घरातील सुख, शांती आणि पैशाचा प्रवाह ठरवू शकतो? हो, अगदी खरं आहे. पण तो माठ जर चुकीच्या ठिकाणी ठेवला किंवा रिकामाच ठेवला तर हाच माठ तुमच्या घरात अडचणी, तणाव आणि आर्थिक नुकसान सुद्धा वाढवू शकतो. म्हणूनच स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत लाल मातीच्या माठाचं वास्तुशास्त्रातील महत्व, कोणती दिशा योग्य, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कोणते उपाय केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते. स्वामी भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उन्हाळा आला की घरामध्ये मातीचा माठ आणण्याची परंपरा आहे. पण फक्त माठ आणणं पुरेसं नसतं, तो योग्य जागी ठेवणं सर्वात महत्वाचं असतं. कारण वास्तुशास्त्र आपल्याला एक मोठा नियम सांगतं, प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी असेल तरच ती शुभ फल देते आणि चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याचा परिणाम हा उलट होऊ शकतो. आता इथेच एक गोष्ट समजून घ्या, वास्तुशास्त्र म्हणजे काय? ते फक्त अंधश्रद्धा नाही, तर पंचमहाभूतांचा समतोल राखण्याचं विज्ञान आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचं संतुलन जर घरामध्ये योग्य असेल तर घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. आणि स्वामी भक्तांनो, लाल मातीचा माठ या पंचमहाभूतांचा एक सुंदर संगम आहे. माठ म्हणजे माती, पृथ्वी तत्व, त्यात भरलेलं पाणी म्हणजे जलतत्व आणि त्याचा रंग लाल, अग्नी तत्वाशी संबंधित. म्हणजेच एकाच वस्तूमध्ये 3 शक्ती एकत्र काम करत असतात. म्हणूनच हा लाल माठ फक्त पाणी ठेवण्यासाठी नसतो, तर तो घरातील ऊर्जा संतुलित करण्याचं एक साधन आहे. असं मानलं जातं की मातीचा माठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि घरामध्ये शुद्ध, सकारात्मक वातावरण निर्माण करतो. प्राचीन काळात आपल्या पूर्वजांनी घरामध्ये मातीची भांडी नेहमी भरलेली ठेवायची सवय लावली होती. कारण त्यांना माहित होतं, रिकामं भांड म्हणजे अभावाचं प्रतीक आणि भरलेलं भांड म्हणजे समृद्धीचं चिन्ह. म्हणूनच वास्तुशास्त्र सांगतं, ज्या घरात माठ नेहमी पाण्याने भरलेला असतो त्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते, पैशाची कमतरता भासत नाही, घरात शांतता राहते आणि मुलांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. पण जर हा माठ रिकामा ठेवला तर तोच माठ वास्तुदोष निर्माण करू शकतो. घरातील पैशाचा प्रवाह थांबतो, अनावश्यक खर्च वाढतो आणि मनशांती हरवते. म्हणून लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो, माठ कधीही रिकामा ठेवायचा नाही. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हा लाल माठ ठेवायचा कुठे? वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही माठ ठेवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. कारण उत्तर दिशा ही धनाचे देव कुबेर यांची दिशा आहे आणि जलदेवता वरुण यांच्याशी देखील ही दिशा संबंधित आहे. म्हणून या दिशेला माठ ठेवल्याने घरात धनाचा प्रवाह वाढतो, आर्थिक स्थैर्य येतं आणि समृद्धी टिकून राहते. तसेच उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. म्हणून या दिशेला ठेवलेली कोणतीही सकारात्मक वस्तू अधिक प्रभावी ठरते. आता दुसरी महत्वाची दिशा, ईशान्य कोपरा. ही दिशा पाण्याशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी माठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन शांत राहतं आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं. विशेषतः मुलांच्या अभ्यासावर याचा चांगला परिणाम होतो, एकाग्रता वाढते आणि झोप देखील शांत लागते. त्यानंतर पूर्व दिशा देखील चांगली मानली जाते, विशेषतः जर ती थोडीशी ईशान्येकडे झुकवलेली असेल. कारण पूर्व दिशेतून सूर्याची ऊर्जा येते आणि सूर्य म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक. पण आता लक्षात ठेवा, काही दिशा अशा आहेत जिथे माठ ठेवणं टाळायलाच पाहिजे. दक्षिण दिशा, नैऋत्य कोपरा आणि आग्नेय दिशा या दिशांमध्ये माठ ठेवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं.
घरात वाद वाढू शकतात आणि आरोग्य देखील बिघडू शकतं. विशेषतः आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे आणि पाणी प्लस अग्नी यांचा संघर्ष झाला तर वास्तुदोष निर्माण होतो. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण पाहिलं लाल माठाचं महत्व आणि योग्य दिशा कोणत्या आहेत. पण आता एक अतिशय महत्वाचा भाग, माठ कसा निवडायचा आणि तो ठेवताना कोणते नियम नेमके पाळायला हवेत. कारण फक्त योग्य दिशा पुरेशी नसते, वस्तू योग्य असणं आणि योग्य पद्धतीने वापरणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. सर्वप्रथम माठाचा आकार कसा असावा. वास्तुशास्त्रानुसार माठ गोलाकार असावा, कारण गोल आकार ऊर्जा संतुलनासाठी ठेवतो आणि घरात सकारात्मक प्रवाह निर्माण करतो. त्यानंतर माठ खूप मोठा किंवा खूप लहान नसावा. मध्यम आकाराचा माठ सर्वात योग्य मानला जातो, कारण खूप मोठा माठ जागा अडवतो आणि खूप छोटा माठ ऊर्जा टिकवू शकत नाही. आता रंगाबद्दल, माठाचा रंग नैसर्गिक लाल असावा, कारण हा लाल रंग अग्नी तत्वाशी जोडलेला आहे, जो घरात ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता वाढवतो. तसंच माठाची गुणवत्ता सुद्धा तपासून घ्यावी. माठ मजबूत, स्वच्छ आणि व्यवस्थित बनवलेला असावा आणि सर्वात महत्वाचं, फुटलेला, तडा गेलेला किंवा जुना माठ कधीही वापरू नका, कारण अशा माठातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वास्तुदोष वाढू शकतो. म्हणून नेहमी नवीन आणि चांगल्या दर्जाचा माठच घ्यावा. आता प्रश्न येतो, माठ कधी खरेदी करावा. असं मानलं जातं की अक्षय तृतीया किंवा इतर शुभ मुहूर्तावर माठ घेणं हे अत्यंत शुभ असतं. पण जर गरज असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी माठ घेऊ शकता. फक्त तो योग्य पद्धतीने वापरणं महत्वाचं आहे. आता सर्वात महत्वाचे नियम, माठ घरात ठेवल्यानंतर काय करावं. पहिला नियम, माठ नेहमी पूर्ण भरलेला असावा. स्वामी भक्तांनो, रिकामा माठ म्हणजे अभावाचं प्रतीक आणि भरलेला माठ म्हणजे समृद्धीचं चिन्ह. म्हणून माठ कधीही रिकामा पडू देऊ नका. दुसरा नियम, माठातील पाणी रोज बदलावं, कारण शुद्ध आणि ताजं पाणी सकारात्मक ऊर्जा वाढवतो. तिसरा नियम, माठामध्ये काही विशेष गोष्टी टाकल्यास त्याचा प्रभाव वाढतो, जसं की तुळशीचं पान, चांदीचं नाणं किंवा थोडंसं गंगाजल. असं केल्याने माठातील पाण्याची पवित्रता वाढते आणि सकारात्मक कंपनं अधिक मजबूत होतात. चौथा नियम, माठ नेहमी स्वच्छ ठेवावा. त्याभोवती अनावश्यक वस्तू ठेवू नये, कारण गर्दीमुळे ऊर्जा प्रवाह अडतो. पाचवा नियम, शक्य असल्यास माठाखाली लाल कापड किंवा चंदनाचा लेप ठेवावा. यामुळे माठाची सकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते. आता जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तिथेही छोटा लाल माठ ठेवू शकता, उत्तर किंवा पूर्व दिशेला. यामुळे कामात लक्ष वाढतं आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. आता पाहूया योग्य ठिकाणी माठ ठेवल्याचे फायदे काय आहेत. सर्वात मोठा फायदा, आर्थिक समृद्धी. असं मानलं जातं की माठ योग्य ठिकाणी असेल तर पैसा पाण्यासारखा वाहत राहतो आणि लक्ष्मी घरात स्थिर राहते. दुसरा फायदा, आरोग्य सुधारतं. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि शुद्ध असतं. शरीराला उष्णतेपासून संरक्षण मिळतं. पचन सुधारतं आणि रक्त शुद्ध करण्यास मदत होते. तिसरा फायदा, घरातील वातावरण शांत होतं. वाद कमी होतात, तणाव कमी होतो आणि घरात प्रेम वाढतं. चौथा फायदा, मुलांसाठी खूप उपयुक्त. चिडचिड कमी होते, अभ्यासात एकाग्रता वाढते आणि आरोग्य चांगलं राहतं. पाचवा फायदा, वास्तुदोष कमी होतात. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि एक प्रसन्न वातावरण तयार होतं. आता काही विशेष उपाय. दर शुक्रवारी किंवा अमावस्येला माठ स्वच्छ धुवून त्यामध्ये नवीन पाणी भरावं आणि तुळशीची पूजा करावी. यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहते. जर घरात वास्तुदोष असेल तर ईशान्य कोपऱ्यात 2 छोटे लाल माठ ठेवावेत. हा उपाय ऊर्जा संतुलित करण्यासाठी खूप प्रभावी आहे असं मानलं जातं. आणि सर्वात महत्वाचं, माठ कधीही रिकामा ठेवू नका आणि जर माठ फुटला असेल
तर तो लगेच बदलून टाका. स्वयंपाकघरात किंवा शौचालयाजवळ माठ ठेवू नका. आणि दिशा समजत नसेल तर कंपासचा वापर करा. स्वामी भक्तांनो, आज आपण एक साधी गोष्ट समजून घेतली. एक छोटासा माठ, पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. योग्य दिशा, योग्य नियम आणि योग्य पद्धत हे जर तुम्ही पाळलं तर तुमच्या घरात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. सुख येईल, शांती टिकेल आणि समृद्धी वाढेल. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात काहीतरी कमी आहे किंवा वारंवार अडचणी येत आहेत, तर हे छोटे छोटे बदल करून बघा. कदाचित तुमचं नशीब बदलायला इथूनच सुरुवात होईल. तुमच्या घरात माठ कोणत्या दिशेला ठेवला आहे आणि तुम्हाला याचे फायदे झाले आहेत का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त, धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.